तर 20 ते 25 पिढ्या जातात लहानाचं. त्यातलं कोणी पुढे इंजिनियर होतंय, कोणी फौजमध्ये जात आहे, कोणी डॉक्टर होतंय, कोणी अजून काय होत आहे, कोणी गुंड बनवणे नेता, हे सगळं बनवण्याची फॅक्टरी ते शिक्षक आहे. आणि त्या शिक्षकाला अचूक माहिती आहे की कोणामध्ये काय ताकद आहे, कोणाला काय संधीलाच काय होऊ शकते. आज या शिक्षकांनी जर ठरवलं तर हा शिक्षक त्या परिवर्तनाच्या व्यवस्थेच्या बिल्डिंगचा पाया होऊ शकतो. त्यानंतर दुसरा कोण आहे त्याच्यामध्ये क्रमांक 2 तो वकील. वकिलाला संविधान म्हणतो कांबळे साहेब आपण. आम्ही सर्वे केला मागे, लोकांकडे संविधान घरात तर दूर, हातात घेऊन ते दुकानामध्ये असं वजन करून मी पाहत नाही. हे फॅक्ट्स आहे, लोकांकडे संविधानच नाही. आपला भारतभरचा प्रोग्राम आलेला आहे. कांबळेजी 21 तारखेला आहे ना भारतभर सूचना आहे. ओके. पण मात्र त्याच्यासाठी उतरणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामधनं जे काही विभाजन होत आहे ते आपल्याला घातक आहे. महामानवाने ठरवलं की या होमोजिनियस या जाती आहेत. हेट्रोजिनियस आणि होमोजिनियस हे 2 वेगळे प्रकार आहेत. होमोजिनियस म्हणजे काय, एक संघपणा, एक सारखेपणा. ज्यांच्यावर एक सारखेपणा काय की याला पण अस्पृश्य समजलं जायचं, याला पण अस्पृश्य, याला पण अस्पृश्य, हा झाला एक सारखेपणा. मग ज्या सगळ्यांना अस्पृश्य समजले जाते, मग तो चर्मकार असो, ढोल असो, चंबार असो, मातंग असो, महार असो, तो कैकाडी असो, भंगी असो, ज्यांना ज्यांना एक सारखी वागणूक दिली गेली आहे व्यवस्थेने, त्या व्यवस्थेमध्ये अन्यायाच्या स्वरूपामधला एक जिन्सीपणा आहे. त्यामुळे बाबासाहेब त्याला, कारण त्याच्यामध्ये संस्कृतीचे संदर्भ आहेत. मग एक गणपतीला मानतो, दुसरा मानत नाही. इथं परिवर्तनवादी आणि दैववादी या दोघांमध्ये संघर्ष उभा राहिलेला आहे आणि याचाच गैरफायदा ही व्यवस्था घेतात.